बघा शेतकरी मित्रांनो, खूप शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की ज्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनची अपेक्षा आहे, अशा शेतकऱ्यांना 1,00,000 रुपये प्रोत्साहन मिळावं. प्लसमध्ये ज्या शेतकऱ्यांचं 2019मध्ये कर्ज माफ झालेलं आहे, अशाही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, अशी सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. कारण इतर ज्या गोष्टी आहेत त्या तर माफ होणारच आहेत, थकबाकीदार शेतकरी कर्जमाफी होणार आहे. विषय आहे फक्त 2019मधील शेतकरी आणि प्रोत्साहन 1,00,000 रुपये. तर हे मिळू शकणार का? तर शेतकरी मित्रांनो, निश्चित मिळू शकणार. मी खात्रीनं सांगतोय, पुढील आपले व्हिडिओ येतीलच, परंतु पुढच्या प्रक्रिया काय काय घडू शकतात हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून अजून एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. मी एका गोष्टीची आठवण करून देणार आहे की आपण जेव्हा कर्जमाफीची व्हिडिओ या अगोदर घेत होतो, त्यामध्ये मी स्पष्टपणे सांगत होतो की राज्य सरकार कर्जमाफी जाहीर करेल व कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी कमीत कमी 1 महिनाभरमध्ये गॅप ठेवेल. तर तो गॅप कशासाठी ठेवेल? कारण शेतकरी मित्रांनो, माननीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये स्वतः प्रेस कॉन्फरन्सला येऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले की आज आम्ही फक्त मंजुरी देणार आहोत, घोषणा करणार नाहोत, जी-आर काढणार नाहोत. परंतु त्यावेळेस त्यांनी संध्याकाळी लागलीच जी-आर काढला. मग यामागची कारणं काय आहेत? तर प्रेसला तोंड द्यावं लागेल. कारण जो जी-आर येईल आणि आपण जे बोललो आणि जी-आरमध्ये जे वेगळं येतंय, त्यामध्ये प्रेसला परत तोंड द्यायची वेळ येऊ नये, यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी संध्याकाळी जी-आर काढला व त्याच्या प्रतिक्रिया काय येतात हे पाहण्याची परिस्थिती आहे. मी या अगोदरच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलंय, जेव्हा राज्य सरकार, केंद्र सरकार राज्य सरकार जी-आर काढेल, जी-आर काढल्यानंतर कमीत कमी 15 ते 20 दिवसात त्या जी-आरवर शेतकरी संघटना असो, शेतकरी असो, यांच्या प्रतिक्रिया काय येतात हे पाहण्याचा प्रयत्न राज्य सरकार निश्चित करेल. आणि अखेर राज्य सरकारनं जी-आर काढला आणि त्याचे तीव्र पडसाद आता उमटायला सुरुवात झाली. कारण अपेक्षा होती की जर या जी-आरमध्ये आपल्याला बदल करायचा असेल, तर शेतकऱ्यांनी एकत्रित येणं गरजेचं आहे, शेतकरी संघटनांनी एकत्रित गरजेचं आहे, लोकप्रतिनिधींनी एकत्रित गरजेचं आहे आणि याच्यामध्ये जे नियम, अटी, निकष टाकलेले आहेत, ते कसे कमी करता येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि ह्या सर्व गोष्टी अखेर पंढरपूरच्या पांडुरंगाच्या देवस्थानापासून अखेर सुरुवात झाली आहे म्हणायला काय हरकत नाही आहे. कारण आजपासून माननीय रोहितजी पवार यांच्या माध्यमातून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झाली आहे. त्यांनी सर्व मागण्या कर्जमाफीच्या आहेत. सरसकट कर्जमाफी करा, नियम, अटी, निकष रद्द करा, 2019मधले शेतकरी घ्या, प्रोत्साहन जास्त द्या, या सर्व गोष्टीसाठी अखेर अन्नत्याग आंदोलन चालू झालेलं आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये खूप शेतकरी संघटना असो, शेतकरी नेते असो, आपले शेतकरी असो, यांच्या माध्यमातूनही जिल्हाधिकार्यालय असो, तहसीलवर असो, रास्ता रोकोच्या माध्यमातून तीव्र पडसाद सध्या कर्जमाफीच्या जी-आरच्या विरोधात निर्माण होत आहेत. प्लसमध्ये अजितजी नवले यांच्या माध्यमातून काल आंदोलन करण्यात आलं आणि आज माननीय धरणीमामा यांची कृषीमंत्र्याची भेट घेतली. कर्जमाफी व पीक विम्याबाबत महत्त्वाची बैठक त्यांची पार पडली. ही तिसरी पार्श्वभूमी झाली. आणि चौथी म्हणलं तर बच्चूभाऊ कडूंनी तर स्वतः सत्तेत असताना सुद्धा त्यांनी एकच वाक्य बोललं आहे की आम्हाला प्रोत्साहन 1,00,000 रुपये द्या आणि नियम, अटी, निकष रद्द करा आणि जर या गोष्टी होत नसतील तर आम्ही आंदोलन करू. म्हणजे कुठेतरी शेतकरी मित्रांनो थोडं लक्ष द्या, कुठेतरी या सरकारवर दबाव निर्माण होण्याची प्रक्रिया निर्माण झालेली आहे. रोहित पवार असो, बच्चू कडू असो, अजित नवले असो, शेतकरी संघटना असो, यांच्या माध्यमातून जे तीव्र पडसाद निर्माण होत आहेत, त्यामुळं राज्य सरकारला कसं असते, राज्य सरकारने जो जी-आर काढलेला असतो तो नियम, अटी, निकष यांच्या आधारेच काढला जात असतो. आज सरकार भाजपचा असो, यांचं सरकार असो किंवा राष्ट्रवादीचा असो, काँग्रेसचा असो, कोणतेही सरकार असो, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जरी लाभ देण्याचा त्यांचा प्रयत्न असला तर जास्तीत जास्त सरकारचे पैसे कसं वाचतील यासाठी प्रत्येक सरकार हे प्रयत्न करतच असतं. परंतु बाकीच्या गोष्टी ह्या आपल्याला भांडून आणि झगडूनच घ्यावं लागतात आणि त्या प्रकारची परिस्थिती निर्माण करूनच आपल्या मागण्या मान्य करून घ्याव्या लागत असतात आणि त्या पद्धतीच्याच प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे म्हणायला काय हरकत नाही. कारण याच गोष्टीची अपेक्षा होती. मला तर असंच वाटत होतं की जी-आर आला, या जी-आरच्या विरोधात कोणी काय बोलणार नाही, शांत पद्धतीने याची अंमलबजावणी होईल
आणि विषय मिटून जाईल. ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल, कुणाला प्रोत्साहन मिळेल अथवा न मिळेल, बाकीचे थकबाकीदार तसेच राहतील. या सर्व गोष्टी अशाच राहून जातील. का असं वाटत होतं, परंतु जसा जी आर आला आणि तसतसे दिवस जात गेले, तसं प्रत्येक दिवशी शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक जुवाटा तयार झाला. शेतकरी आंदोलनाला सुरुवात झाली. रस्त्यावर येऊ लागले शेतकरी. राजू शेट्टी यांच्या माध्यमातून असो, अजित नवले यांच्या माध्यमातून असो, बच्चू कडू यांच्या माध्यमातून असो, आणि आज पंढरीच्या पांडुरंगाच्या दारातून रोहितजी पवार यांच्या माध्यमातून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झाली आहे. आणि शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मी आज सांगतो, हे अन्नत्याग आंदोलन शेतकऱ्यांना या कर्जमाफीमध्ये काहीतरी घेऊन पडणार एवढं खात्रीनं तुम्हाला सांगतो. परंतु शेतकरी मित्रांनो, फक्त आपण ते अन्नत्याग आंदोलन बघून, रोहितजी पवार करत आहेत आपण बघून शांत राहणं चुकीचं आहे. अशा आंदोलनासाठी शेतकऱ्यांनी पाठिंबा देणं गरजेचं आहे, साथ देणं गरजेचं आहे. जो शेतकऱ्यासाठी लढतोय, झगडतोय, त्यांच्यासाठी आपण वेळ काढून त्यांना सोबत देणं गरजेचं आहे. तरच ही आंदोलनं मोठं होत असतात. आणि जितकी आंदोलनं मोठी होतील, तितक्या आंदोलनाचा परिणाम सरकारवर पडत असतो आणि सरकार झुकत असतं. त्यामुळं आज सुरुवात पहिली आहे. रोहितजी पवार यांचा पहिला दिवस आहे अन्नत्याग आंदोलनाचा. आता एक दिवसानं त्याच्यामध्ये निश्चित बदल दिसायला सुरुवात होतील. आंदोलनाला वाढता पाठिंबा दिसायला सुरुवात होईल. आणि जसा वाढता पाठिंबा दिसायला सुरुवात होईल शेतकरी मित्रांनो, राज्य शासन निश्चित या कर्जमाफीमध्ये बदल केल्याशिवाय राहणार नाही. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे 2019मध्ये कर्ज घेतलेले शेतकरी आहे, त्यांना निश्चित याच्यामध्ये दिलासा मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रोत्साहनमध्ये 1,00,000 रुपयाची वाढसुद्धा होऊ शकते. कारण ह्याच्यामध्ये हा विषय घेतलेला आहे. प्रोत्साहनमध्ये नियम, अटी, निकष रद्द केल्या जाऊ शकतात. कारण त्यांनी जे 2-3 अटी घातलेल्या आहेत, त्या अटीही रद्द केल्या जाऊ शकतात. त्यामुळं कुठेतरी या कर्जमाफीला शेतकऱ्याच्या माध्यमातून दिलासा मिळू शकतो. आज शेतकरी आंदोलनाला एक सुरुवात झाली आहे. त्या आंदोलनाला शुभेच्छा. सर्व शेतकऱ्यांनी त्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्या, सहकार्य करा. तरच आपल्याला एक दिलासादायक अपडेट येऊ शकते. GRमध्ये बदल केला जाऊ शकतो. निश्चित दिलासा तुम्हाला मिळेल, मी खात्रीनं सांगतो. रोहित पवार काहीतरी घेतल्याशिवाय माघारी येणार नाही आहेत. मग त्याच्यामध्ये सरसकट कर्जमाफी असो, प्रोत्साहन असो, 2019मधील शेतकरी असो, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या मुद्द्यावर निश्चित हात घातला जाईल. आणि राज्य सरकारही या गोष्टीसाठी तयार असतं. जरी कोणी विरोध नाही केला तर हे आहे तसंच पुढे ढकलणार होते. परंतु आता जर विरोधाची भाषा दिसत असेल तर निश्चित त्याच्यामध्ये बदल केला जाऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये पाहणं गरजेचं आहे, रोहितजी पवार यांचं आंदोलन किती दिवस चालेल, त्याला कोणकोणत्या शेतकरी संघटना असो, पक्षांचा पाठिंबा मिळेल. कारण जेवढा पाठिंबा मिळेल तेवढ्या आपल्या मागण्या पूर्ण होऊ शकतात. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना 2019मधला शेतकरी असो, प्रोत्साहनचा शेतकरी असो, जे काही नियम, अटी, निकष कोण्या शेतकऱ्यांना लागले अशा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त अशा आंदोलनाला पाठिंबा देऊन हे आंदोलन मोठं करणं गरजेचं आहे. आणि जेवढं मोठं आंदोलन हे होईल तेवढ्या मोठ्या आंदोलनाचा परिणाम आपल्याला कर्जमाफीमध्ये दिसणार आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा याच्यामध्ये लाभ होऊ शकतो. आज माननीय बच्चू कडू असो, रोहितजी पवार असो, अजितजी नवले असो, शेतकरी संघटना असो, यांच्या माध्यमातून जी आंदोलनाची प्रक्रिया सुरू झाली आहे ती निश्चित या कर्जमाफीमध्ये बदल घेऊन येणार. नियम, अटी, निकष रद्द केले जाऊ शकतात. प्रोत्साहनमध्ये वाढ केली जाऊ शकते आणि 2019मधल्या शेतकऱ्यांना निश्चित संपूर्ण कर्जमाफी मिळू शकते. याबाबत निश्चित काही अजून पुढची अपडेट आली तर आपण अपडेट घेऊ. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीच्या शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.